नमस्कार। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 ची मी मुख्य संपादिका स्मिता बाबरे। पुणेकर माझा यांना मनापासून आभार। नमस्कार, मी रमेश गणगे, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 चा संपादक। पुणेकर माझा न्यूजचे जे प्रतिनिधी आहेत, प्रथम त्यांचं मी महाराष्ट्र पोलीस न्यूजच्या आणि तमाम प्रेक्षकांच्या वतीने त्यांचं मी प्रथम स्वागत करतो। आणि खरोखरच आज आपला महाराष्ट्र पोलीस न्यूजचा 6 मार्च व महिला जागतिक दिनानिमित्त आम्ही पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि या कार्यक्रमासाठी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख वक्ते या ठिकाणी पुरस्कारासाठी हजर राहणार आहेत। या पुरस्काराचं स्वरूप अशा पद्धतीने आहे की महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 चा हा दुसरा वर्धापन दिन आहे। आणि खरोखरच आमच्या या चॅनलला या महाराष्ट्रामधून खूप मोठा प्रेक्षकांना या ठिकाणी प्रतिसाद दिला। मी त्यांचं सुद्धा या आपल्या पुणेकर माझ्या न्यूजच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलला खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे। आणि म्हणूनच आपला महाराष्ट्र पोलीस न्यूजचा 24 हा दुसरा वर्धापन या ठिकाणी साजरा करण्यात आले। या पुरस्काराचं स्वरूप असं आहे की महाराष्ट्रामध्ये काही माजी IPS अधिकारी आहेत, काही माजी तहसीलदार आहेत, काही शैक्षणिक क्षेत्रातील आहे, काही आरोग्य खात्यातील आहे, काही पोलीस प्रशासन आहे, काही लहान बाल कलाकार आहेत। अशा विविध क्षेत्राच्या पुरस्कार सोहळा या ठिकाणी आम्ही आयोजित करण्यात आलेले आहे। ज्या विविध संस्था या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, काही वयोवृद्ध संस्था आहेत, काही लहान मुलांच्या संस्था आहेत, काही एड्सग्रस्त अशा संस्था आहेत। अशा संस्था चालकाच्या सुद्धा आम्ही दखल घेऊन या सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून आम्ही येणाऱ्या 6 मार्चला या उरुळी कांचन येथे मेमाने टुरिझम फार्म हाऊस या ठिकाणी पुरस्कार वितरण या ठिकाणी सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि मी महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मुख्य संपादिका स्मिताताई बाबरे आणि महाराष्ट्र पोलीस न्यूजचे संपादक रमेश मामा गणगे यांच्या वतीने सर्व पुरस्कार विजेत्यांना, सर्व आमच्या महाराष्ट्र पोलीस न्यूजच्या प्रतिनिधींना एक आव्हान करतो की आपण सहकुटुंब सहपरिवार आपण या पुरस्कार वितरण सोहळा आणि जागतिक महिला दिनानिमित्त आपण उरुळी कांचन येथे टुरिझम फार्म हाऊस, मेमाने टुरिझम फार्म हाऊस या ठिकाणी आपण उपस्थित राहावा आणि उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढावी असं आव्हान आज आम्ही महाराष्ट्र पोलीस न्यूजच्या 24 च्या वतीने, सर्व टीमच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहोत। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।